हाय, हॅलो, नमस्कार आणि रामराम मंडळी. मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सध्या आपण मालमत्तेचे वाटप कसे करायचे आणि त्या मालमत्तेचे विभाजन करण्याचे प्रकार कोणते आहेत याबद्दलची डिटेलमध्ये माहिती घेत आहोत. वाटपाच्या दाव्यासंदर्भात या महत्त्वाच्या तरतुदी जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्हाला त्या संबंधित कायदेशीर गोष्टींचा लाभ भविष्यात घेता येईल, ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच महत्त्वाच्या तरतुदी, त्याचबरोबर हा दावा कुठे दाखल करायचा आणि व्हिडिओच्या शेवटी सर्वात महत्त्वाचा सेक्शन असणार आहे तो म्हणजे तुमच्या मनात या वाटपासंदर्भात काही प्रश्न असतील तर ते काही प्रश्न मी सिलेक्ट केले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओमधून केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तुमचा फार वेळ न घेता सुरू करते आजच्या व्हिडिओला. आता सर्वप्रथम महत्त्वाच्या तरतुदी आपण बघूया. एखाद्या प्रौढ व्यक्तीला 18 वर्षे किंवा त्याहून अधिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या संयुक्त वारसाला विभाजन खटला दाखल करण्याचा अधिकार आहे. त्याशिवाय त्यांना विभाजनाच्या मागणीसाठी कोणतेही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही. मालमत्तेचे हस्तांतरण अधिनियम 1882च्या कलम 52 नुसार खटला प्रलंबित असल्यास संयुक्त वारस मालमत्ता विकू शकत नाही. एकदा विभाजन करार अंमलात आला की मालमत्तेतील प्रत्येक हिस्सा स्वतंत्र अस्तित्व बनतो. ज्या संपत्तीचे वाटप तुम्हाला करावयाचे आहे ती संपत्ती वडिलोपार्जित आणि एकत्र कुटुंबातील असली पाहिजे आणि ही गोष्ट तुम्हाला न्यायालयात पुरावे किंवा कागदपत्रे देऊन सिद्ध करता आली पाहिजे. मिळकत कोणी खरेदी केली होती आणि त्यामध्ये तेव्हापासून आजपर्यंत कोण हिस्सेदार होऊन गेलेत हे कोर्टाच्या लक्षात आणून देण्यासाठी दाव्यामध्ये वंशवेल दाखल केली पाहिजे, ज्यामुळे तुमचा हिस्सा कोर्टाला अगदी सोप्या पद्धतीने काढता येईल. तुम्ही या वाटपामध्ये फक्त तुमचाच हिस्सा वाटप करून मागू शकता. वाटपाच्या दाव्यामध्ये तुम्ही हे सांगू शकत नाही की संपूर्ण प्रॉपर्टीमध्ये सर्व हिस्सेदारांचे हिस्से ठरवून द्या, कारण बाकीचे हिस्सेदार स्वतःचे हिस्से एकत्र व संयुक्त ठेवणार असतील तर तसे करण्याचा त्यांना अधिकार आहे. वाटपासाठी अन्य दाव्याप्रमाणे मूळ कागदपत्रे कोर्टात दाखल करणे आवश्यक नसते, परंतु त्या कागदपत्रांची साक्षांकित प्रत तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे मूळ कागदपत्रे नसतील तर ती मूळ कागदपत्रे कोणाकडे आहेत हे तुम्ही दाव्यामध्ये लिहू शकता आणि जर दाव्यामध्ये ही कागदपत्रे दाखल करण्याची गरज असेल तर तुम्ही तसा कोर्टात अर्ज देखील करू शकता. जर एखाद्या सहहिस्सेदाराने प्रॉपर्टीमधील काही भागाची विक्री केली असेल आणि त्याबाबत तुम्हाला दाद मागायची असेल तर तो खरेदी दस्त देखील तुम्ही दाव्यात दाखल करू शकता. जरी वाटपाचा दावा तुम्हाला एकट्यासाठी करायचा असेल तरी दाव्यातील सर्व सहहिस्सेदारांना तुम्हाला प्रतिवादी म्हणून पक्षकार करावे लागते. आता विभाज्य आणि अविभाज्य मालमत्तेबाबत विभाजन कसे होते हे बघूया. सर्वप्रथम विभाज्य मालमत्ता म्हणजे काय, तर विभाज्य मालमत्ता ही सहजपणे सहमालकांमध्ये विभागली जाऊ शकते. या मालमत्तेमध्ये अशी मालमत्ता समाविष्ट असते जी सहमालकांमध्ये सहजपणे विभागली जाऊ शकते, जसे की रोख रक्कम, बँक ठेवी, स्टॉक इत्यादी. विभाजन मालमत्ता सहमालकांमध्ये समान समभागांमध्ये विभागली जाते. आणि अविभाज्य मालमत्तेबाबत काय होतं, तर अविभाज्य मालमत्ता ही मालमत्तेचे मूल्य न कमावता विभागली जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ कौटुंबिक व्यवसाय किंवा जमिनीचा तुकडा. अविभाज्य मालमत्तेमध्ये न्यायालय ही मालमत्ता विकण्याचे आदेश देऊ शकते आणि मिळालेली रक्कम सहमालकांमध्ये विभागली जाऊ शकते. आता हा दावा कोठे दाखल करायचा ते बघूया. ज्या ठिकाणी तुमची प्रॉपर्टी आहे त्या ठिकाणच्या कोर्टात तुम्हाला वाटपाचा दावा दाखल करावा लागतो. जर समजा एकापेक्षा जास्त प्रॉपर्टीज असतील तर त्या सर्व प्रॉपर्टीज मधील एक प्रॉपर्टी ज्या ठिकाणी असेल तेथे तुम्ही दावा दाखल करू शकता. तुम्हाला ज्या प्रॉपर्टीमध्ये वाटप मागायचे आहे ती एक असो किंवा अधिक असो, तुम्हाला त्या संबंधाने एकच दावा दाखल करून वाटप मागायचे असते. त्यासाठी वेगळा दावा दाखल करण्याची गरज नसते, ज्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी तुम्हाला येऊ शकतात. यानंतर व्हिडिओमध्ये काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे बघूया. प्रश्न पहिला, तोंडी वाटप मान्य आहे का आणि ते कोर्टात कसे सिद्ध करावे? मित्रांनो, वाटपाबाबत कायद्यात अशी कोठेही तरतूद नाही की वाटप हे लेखी असावे किंवा तोंडी वाटप चालणार नाही. म्हणजेच तोंडी वाटपाला कायद्याने मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका न्याय निर्णयामध्ये असे सांगितले आहे की कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा राहण्यासाठी तोंडी वाटप ही अगदी योग्य पद्धत आहे. त्यामुळे तोंडी वाटपास कायद्याने मान्यता आहे. परंतु जेव्हा एक पार्टी तोंडी वाटप झालेले आहे हे मान्य करत असेल आणि दुसरी पार्टी मात्र हे तोंडी वाटप अमान्य करत असेल तर अशा वेळी झालेले तोंडी वाटप हे न्यायालयात कसे सिद्ध करायचे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
तर तोंडी वाटपाप्रमाणे वाटपात आलेले क्षेत्र त्या कुटुंबातील सहहिस्सेदार वहिवाट करत असतो किंवा तिचे हस्तांतरण करतो, म्हणजेच विक्री करतो किंवा बँकेत गहाण ठेवतो किंवा गिफ्ट डीड करून हस्तांतरित करतो. अशा वेळी तुम्ही ज्या हिस्स्याचे हस्तांतरण झालेले आहे त्या हस्तांतरणाचा दस्त न्यायालयात पुरावा म्हणून दाखल करू शकता. तसेच तो हिस्सेदार त्याला तोंडी वाटपात मिळालेल्या हिस्स्याची वहिवाट करत आहे याबाबत शेजारील बांधकरीचा पुरावा देऊन तुम्ही हे सिद्ध करू शकता. प्रश्न दुसरा, वाटपाच्या दाव्यात आपण जर कोर्टात हजरच झालो नाही तर कोणत्या अडचणी येऊ शकतात? जर आपण वाटपाच्या दाव्यात समन्समध्ये नमूद तारखेत न्यायालयात हजर झालो नाही तर न्यायालय आपल्या विरुद्ध एकतर्फा आदेश पारित करते. आता एकतर्फा आदेश म्हणजे त्या दाव्याचे कामकाज आपल्या विरुद्ध एकतर्फी आणि आपले कोणतेही म्हणणे ऐकून न घेता चालवले जाते आणि त्यामुळे तुम्हाला पुढील विपरीत अडचणींना सामोरे जावे लागते. एक म्हणजे दाव्याचे कामकाज प्रतिवादी विरुद्ध एकतर्फी चालवले जात असल्यामुळे दाव्याचे कामकाज कोणत्या स्टेजला पोहोचले आहे याबाबत माहिती तुम्हाला मिळू शकणार नाही. नंबर 2, प्रॉपर्टीच्या ज्या भागावर आपला कब्जा आहे तो भाग वाटपामध्ये कोर्टातर्फे मंजूर व्हावा आणि आपणास आपल्या कब्जामध्ये असणारी जमीनच वाटपामध्ये मिळावी असे कोर्टासमोर आपण सांगू शकणार नाही. नंबर 3, बऱ्याच वेळा वादी कोर्टात आपण हजर न राहिल्याने खोटे बोलून किंवा कोर्टाची दिशाभूल करून दाव्यामध्ये काही फॅक्ट सांगत असतो. आपणास ती फॅक्ट खोटी आहे व कोर्टाची दिशाभूल करणारी आहे हे माहीत असते, परंतु आपण त्या दाव्यामध्ये हजरच झालेलो नसल्यामुळे आपण ती माहिती कोर्टासमोर मांडू शकत नाही. नंबर 4, ज्यावेळी वाटप ठरवून दिले जाते आणि या ठरवून दिलेल्या वाटपाप्रमाणे भूमी अभिलेख यांनी त्या जमिनीची मोजणी करून नकाशा केला तर अशा वेळी देखील तुम्हाला त्या मोजणीवर किंवा भूमी अभिलेख यांनी तयार केलेले वाटप तक्त्यावर काहीच हरकत घेता येत नाही. म्हणजेच तुम्हाला वाटपाच्या दरखास्तीच्या कामकाजावर देखील आक्षेप घेता येणार नाही. आणि नंबर 5, जर समजा तुम्ही दाव्यामध्ये हजरच झाला नाही तर वाटपाचा एकतर्फी आदेश पारित झालेला असेल आणि काही वर्षानंतर तुमच्या लक्षात आले की आपणास झालेला न्याय निर्णय किंवा दाव्यातील एखादा अंतरिम आदेश मान्य नाही तर त्याविरुद्ध अपील करायचे आहे, तर अशा परिस्थितीत त्या दाव्यातील कोणती ऑर्डर कधी झाली हे माहीत नसल्यामुळे तुमच्या अपीलाची मुदत देखील संपून गेलेली तुमच्या लक्षात येणार नाही आणि तुमचे अपील मुदतीमध्ये दाखल होणार नाही. हे सगळे नुकसान आपल्याला आपण जर वाटपाच्या दाव्यात न्यायालयात हजर झालो नाही तर होऊ शकते. आता प्रश्न तिसरा, विभाजन कराराच्या नोंदणीनंतर विभाजन करारात सुधारणा करता येते का? तर हो, नोंदणीनंतर विभाजन करार दुरुस्ती केली जाऊ शकते, परंतु ही प्रक्रिया परिस्थितीनुसार बदलते. तसेच सुधारणेसाठी सर्व पक्षांची संमती देखील आवश्यक असते. चौथा, विभाजन करार व विभाजन दावा यामध्ये फरक कोणता? विभाजन करार हा परस्पर करार दर्शवणारा एक कायदेशीर दस्तऐवज आहे, तर जेव्हा विभाजन पूर्ण करण्यासाठी केस दाखल केली जाते त्याला विभाजन दावा म्हटले जाते. आता हा विभाजनाचा किंवा वाटपाचा दावा म्हणजे काय, विभाजन करार म्हणजे काय याविषयीची सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर अपलोड केला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. त्या मालमत्तेच्या वाटपाच्या संदर्भात आपण जी सिरीज करत आहोत त्या सिरीज मधला शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ पुढच्या आठवड्यात मी अपलोड करणार आहे. त्या दाव्याचा निकाल पूर्ण झाल्यानंतर किंवा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर सुद्धा न्यायालयाने केलेले वाटपाची ऍक्च्युअल एन्फोर्समेंट होण्यासाठी किंवा ते वाटप प्रत्यक्षात येण्यासाठी तुम्हाला दरखास्त दाखल करावी लागते. आणि ही दरखास्त कशी दाखल करायची, त्याचबरोबर तुम्हाला न्यायालयाचा जर निर्णयच मान्य नसेल तर त्या निर्णयाला अपील करता येते का याविषयीची माहितीचा हा व्हिडिओ असणार आहे. तुम्ही जर माझ्या ऍडव्होकेट या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.